नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। वंचित मवियाचा घटक आहे का याबाबत आम्हीच संभ्रमात, प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य। तर 6 तारखेच्या बैठकीसाठी पवारांकडून निमंत्रण, आंबेडकरांची माहिती। उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा। पनवेल, खोपोली, उरण या 3 ठिकाणी उद्या सभा होणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा आहे। बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस, यंदा भाकरी फिरणार, विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार। बारामतीत कार्यकर्त्यांचं सोशल मीडियावर हे स्टेटस। अमरावतीत आनंदराव अडसुळांनी घेतली अजित पवारांची भेट, आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। शिरूरमध्ये आयात उमेदवारापेक्षा महेश लांडगेंना उमेदवारी द्या, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवारांकडे मागणी। आढळरावांच्या चर्चा सुरू असल्यानं विलास लांडे महेश लांडगेंसाठी आग्रही। मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा, भाजपकडे उमेदवार नाही का, राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा सवाल। श्रीरंग बारणे कमळवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर ही प्रतिक्रिया। मावळमध्ये भाजपकडे बाळा भेगडे उमेदवार, मावळचे भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडेंचं वक्तव्य। हिंगोलीतून माझं तिकीट कापलं तर मला आणखी मोठी संधी मिळेल, भाजपनं हिंगोलीच्या जागेवर दावा केल्यानंतर शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटलांची ही प्रतिक्रिया। कोल्हापुरात खासदार संजय मंडलिकांकडून विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा। हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि धनंजय भाडकांचा एकाच रथातून प्रवास। नांदेड लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्याची सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांची मागणी। प्रकाश मारावार लोकसभा लढवणार असल्याची चर्चा। सोलापूरच्या माढामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू वागसकरांची भेट। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक आहेत। भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलाय आढावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न, बैठकीला प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। वर्धा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा कायम, काँग्रेसलाच उमेदवारी मिळण्याबाबत वरिष्ठांशी संपर्क कायम असल्याची जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची माहिती। हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार नागेश पाटील, आष्टीकरांसमोर आता मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। सगळे सोयऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत गावात न येण्याचं आवाहन। जळगावच्या बोदवड तालुक्यात तहसील कार्यालयासमोर समाजसेवकांचं आंदोलन, 100% शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी। रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात घ्या, रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन। रिफायनरी विरोधी भूमिका घेतली नाही तर संघटना निवडणूक लढवणार। रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागणीवर मवियात चर्चा करणार, जाहीरनाम्यात समावेश करण्याबाबत चर्चा केली जाईल, विजय वडेट्टीवारांचे हे वक्तव्य आहे। मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मराठा बांधवांशी संवाद साधणार। परभणीच्या पूर्णा तालुक्यात सकल मराठा समाजाची बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 94 गावातील 94 उमेदवार उभे करण्याचा निर्णय। बारामतीत पुन्हा रेड बर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण सुरू होणार, शरद पवारांनी ट्रेनिंग सेंटरला भेट दिली। DGCIच्या सर्व परवानग्या घेऊन विमान प्रशिक्षण सुरू। सोलापूरमध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात भाजपचाच कार्यकर्ता आक्रमक, निष्क्रिय खासदार म्हणत रस्त्यावर टाकली गाजरं। पुण्याच्या धारी गावात झळकलेत कर संबंधी उपरोधिक बॅनर, कर भरू शकत नसल्यानं गाव विकणे आहे असे बॅनर हातात घेऊन मांडलाय मुद्दा। पुणे विभागाच्या एसटी आता CNGवर, पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस CNG मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर, शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पुणे पोलिसांचा दिवसभर रूट मार्च। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पोलिसांना आदेश। नाशिक विभागातील बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक जळगावात सुरू, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात मदर मिल्क बँकचं लोकार्पण। जळगावातील 102 रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक नवीन यंत्रसामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। 8 नव्या रुग्णवाहिकांचे देखील हिरवे झेंडे दाखवून शुभारंभ करण्यात आले।
कोल्हापूरच्या उचलगाव इतकेले खासदार कुणाकडे अशा आशाचे लागलेत बॅनर। उचलगाव माडीवाडा या पुलाच्या प्रश्नाकडे खासदारांनी लक्ष दिलं नसल्यानं गावकऱ्यांनी लावलेत बॅनर। चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव, रुग्णांची गैरसोय होत असल्यानं ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी। रायगडच्या रोहामध्ये सागर तटरक्षक दल मेळाव्याचं आयोजन, आपत्कालीन घटना बचाव कार्याची चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आलं। वाशिमच्या साखर येथील शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। अभियानामध्ये राज्यातील 1,03,312 शाळांचा सहभाग। आचारसंहिता लागण्याआधी लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचा सपाटा, भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विकास निधीतून परभणीत विकास कामांचं उद्घाटन। साताराच्या कराडमधील जामा मस्जिदमध्ये मस्जिद परिचय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। इतर धर्मियांमधील गैरसमज दूर करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला। मंत्री धनंजय मुंडेंकडून आयोजित क्रिकेट स्पर्धा आज अंतिम सामन्यासाठी युवराज सिंह आणि जहीर खान यांची प्रमुख उपस्थिती। कोई संपर्क नहीं, मालो गेंद और बल्ले का। नागपूरमध्ये विंटेज कार आणि बाईकच्या प्रदर्शनाचं आयोजन, रमण विज्ञान केंद्र आणि सेंट्रल इंडिया विंटेज ऑटोमोटिव्ह संस्थेकडून प्रदर्शनाचं आयोजन। अमरावतीहून विशेष गाडीनं शेकडो भाविक अयोध्येला रवाना, खासदार नवनीत राणा यांनी गाडीला दाखवला हिरवा झेंडा। परभणीतील गंगाखेड नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन, अनेक वर्षांपासून गंगाखेडकरांची मागणी पूर्ण। नागपूरच्या एम्स कॅन्सर रिसर्च सेंटर होणार, 7 विभागात मिळून कॅन्सर रिसर्च सेंटरची स्थापना केली जाईल। वर्ध्यात संत्र्याचे भाव घसरल्यानं संत्रा उत्पादक चिंतेत, 40 ते 60 रुपये प्रति किलोचा संत्रा 15 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला। शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 24,75,000 क्विंटल धान खरेदी, तर खरेदी केलेलं धान अद्याप संस्थेच्या गोडाऊनमध्येच पडून। वाशिमच्या कारंजा आणि पोहामध्ये पावसामुळे मोठं नुकसान, 1,539 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका। गोंदिया जिल्ह्यात यंदा भात पिकासह मका पिकाची शेती, 2,016 हेक्टरवर मकाची पेरणी तर 52,000 हेक्टरवर भात पिकाची पेरणी। गोंदिया जिल्ह्यात 54% पाणीसाठा उपलब्ध, तर जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 50%हून अधिक जलसाठा, त्यामुळे कोणत्याही भागात पाणी टंचाई नाही। भंडारा जिल्ह्याच्या सावरीमध्ये जलजीवन मिशनच्या कामानं ठिकठिकाणी शुद्ध पाण्याच्या पाईपलाईन फुटल्यानं नाले रस्ते जलमय झालेत। नळाला पाणी येत नसल्यानं नागरिक मात्र संतप्त आहेत। साताऱ्यात हेल्मेट सक्ती करूनही अपघाताच्या प्रमाणात वाढ, आता हेल्मेटसह सीट बेल्ट लावण्याचं वाहतूक पोलिसांकडून आवाहन। वाशिमच्या रिधोरा राजुरा रस्त्याची जड वाहतुकीमुळे दुरवस्था, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले। इगतपुरीजवळ 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण, मुंबई नागपूर प्रवास सुखकर होणार।